Now I am going to invite brand new Crown Director Praveen sir and Yogita Didi. Sonone, please come on the stage. फोटोग्राफर सोडा Great leader, Crown Director from Baramati, Bapurao Pomne sir, please come on the stage. सक्सेस सेलिब्रेशन बघण्यासाठी आणि बिझनेस कशा पद्धतीने तेही क्राऊन झालेत आणि कशा पद्धतीने ग्रोथ होत आहे याचं मार्गदर्शन देण्यासाठी खास आपल्या भेटीसाठी आलेले मागच्या महिन्यामध्ये जे ब्रँड न्यू क्राऊन डायरेक्टर झाले असे नितीन सोनवणे सर, प्लीज कम ऑन द स्टेज. खरं पाहिलं तर आपले मेंटर की ज्यांच्यामुळं आपला ग्रुप डेव्हलप झाला, लॉकडाऊन मध्ये सीईपी चालू केली आणि त्या सीईपीच्या माध्यमातून आपली विचाराची देवाणघेवाण सुरू झाली आणि त्याबरोबर आपली आर्थिक उन्नती पण झाली. बऱ्याच डिस्ट्रीब्युटरनी जे काही स्वप्न घेऊन आलं तर इन्कमचं असेल बाकीचं काय असेल त्या इन्कमला ते पोहोचले. हे सगळं शक्य झालं आपले सगळे ग्रेट अपलाईन आणि त्यात आपले मेंटर विजय मळेकर सर, मी त्यांना कॉल करतो, प्लीज कम ऑन द स्टेज सर. मावशी या की कुठे मावशी पुढे या तुमचा आशीर्वादाचं फळ आहे. आम्ही तो स्पेशल देतो. तुम्ही नाही लगे सर 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 तुम्ही हे घ्या, आम्ही दोघे बरं म्हणजे काय बरं ठीक आहे चला. बरं ठीक आहे. त्यांच्या घरात येऊन काही जास्त बोलता येत नाही. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. बोला दुसरं स्टेज आहे. फोटो घेऊ
थँक्यू. डायरेक्टर प्रवीण सर आणि योगिता दिदी, खूप खूप अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. आणि आता ह्या पिन लेवलला कुठला विचार आला आणि हा बिझनेस केला आणि कशा पद्धतीने तुमची जर्नी, सक्सेस जर्नी झाली ते सांग. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप काही बोलायचंय पण एवढा आनंद झालाय ना की काही नाव पण सांगता येईल नाही मला. गुड मॉर्निंग. योगिता समोरी आज ही पिन अचीव केल्याबद्दल खूप म्हणजे खूपच छान वाटले. आणि ज्यावेळेस मला म्हणजे बिझनेसमधलं माहितीच नव्हतं, मी घरी सामान वगैरे घेऊन आले आणि जसं आम्ही वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून बिझनेसला सुरुवात झाली. आणि एक मी लेडीजसाठी सांगते की नेहरू मेमोरियल हॉलमध्ये मीटिंग होती आणि आम्ही जॉईन केल्यानंतर एक हप्त्यामध्ये सरांचा इंदापूरवरून कॉल आला की मयेकर सर आहे तिथं तू मीटिंगसाठी जा आणि मीटिंग अटेंड कर. आणि मी अजून 10 वर्षामध्ये एकटी कुठे असं गेली नव्हते, पण की मला पण बिझनेस करायचाच होता म्हणून मी आमच्या बाजूच्या काकू आहेत मी त्यांना घेऊन तिथे गेले, सरांशी भेटले आणि हडपसरमध्ये पण कधी जास्त नाही पण खूप कमी प्रमाणात तिथे मीटिंगला गेले की माझी रोड क्रॉस करण्यापासून तयारी चालू असायची की जस्ट दुपारचं वगैरे इकडे तिकडे जात होते पण संध्याकाळी मला रोड पण क्रॉस करता येत नव्हता. नंतर मग मयेकर सर त्यांच्या ओळखीचे रिक्षावाले वगैरे आणून सोडले, मीटिंग वगैरे अटेंड केली आणि गोल्ड डायरेक्टर झालो. आणि नंतर याच्यामध्ये FRUला गेलो 2 वर्षापूर्वी सुरतमध्ये. आणि नंतर लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊन पडल्यानंतर असं काय झालं की आम्ही म्हणजे बिझनेस चालू होता पण काही मुवमेंट्स होत नव्हते आमच्याकडून. तिथे आमच्या खूप चुका झाल्या 2 वर्षामध्ये, नाहीतर आम्ही आता UCD लेवलला कधीच गेलो असतो आणि इन्कम पण वाढलं असतं. पण नाईकपुरे सरांचं इथं सेलिब्रेशन झालं आणि लावण सर आणि कोंबे सर सेलिब्रेशनसाठी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की सोनेने सर आणि मॅडम तुम्हाला हा केक कट करायचा आहे. म्हटलं सर केक कट कर बोलतात, करूया आपण केक कट करायला काही प्रॉब्लेम नाही. केक कट केलं आणि नंतर घरी गेले आणि माझ्या तर डोक्यामध्ये विचार बिलकुल नव्हता की जी पिन आपण एवढे दिवस आहे त्या पिन आपण कशी काय चेंज होऊ शकते. पण सरांनी डिसिजन घेतला की चेंज होऊ शकते आणि मला सरांवरती आपल्यावरती खूप विश्वास होता की ते जे सांगतील ते योग्यच मार्गदर्शन करतील. आणि आम्ही ठरवलं की मग बारामतीच्या स्टेजवरती सांगितलं की 31 डिसेंबरला आम्ही ही पिन अचीव करतोय. आणि त्याच्या अगोदर 1 महिन्यात आम्ही पिन अचीव केली आणि की जी लोक तयार होत नव्हते पण तिथं हेल्पलाईन वगैरे घेऊन आम्ही त्यांच्याखाली प्लॅन केले. लोक विचारतात की डायरेक्टर वगैरे कोण झाले, कसे झाले, एवढे दिवस काय नव्हते आता कसे काय झाले. पण त्यांच्याखाली जी लोक काम करत होते त्यांच्याशी भेटलो, जे जॉईनिंग होते त्यांनी PV केले आणि नंतर मग की आता आम्ही क्राऊन झाल्यानंतर ते आता स्वतःहून आम्हाला कॉल करून सांगतात की आम्हाला बिझनेस करायचं आहे आणि ते आता परत बिझनेसमध्ये येतात. आणि जे इंदापूरच्या लेडीज आहेत त्यांच्या लवकरात लवकर पिना चेंज करायच्या, त्यांची इन्कम वाढवायची. आणि थँक्स टू नाईकपुरे सर, नाईकपुरे मॅम की त्यांचा आम्हाला बिझनेसमध्ये खूप सपोर्ट होतो. प्रत्येक वेळेस फोन केला की सरांनी जसं क्राऊनचं आमच्यासाठी क्लिअर झाले तसं सरांनी प्रत्येक वेळेस खूप मदत केली आहे. नंतर नेक्स्ट कोंबडे सर मॅडम, कोंबडे मॅडमचं एवढं बिझी शेड्यूल होतं पण त्यांनी सांगितलं कॉस्मेटिकची मीटिंग घेणार इंदापूरमध्ये तर त्या तिथं आल्या. त्यांनी पूर्ण 1 दिवस दिला. कोंबडे मॅडम आणि कोंबडे मॅडमला थँक्यू म्हणेन मी. आणि नेक्स्ट लावण सर की ज्यांच्यामुळे आम्ही आज ह्या फील्डवरती आहोत आणि सरांना पण आता मिस करतो, सरांनी यायला हवं होतं.
आणि नंतर मयेकर सर आणि मॅडम थँक्यू सो मच की सरांनी प्रत्येक वेळेस आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमचा रोज मयेकर सरांना कॉल होता की कसं करायचं काय करायचं. सरांच्या हे सपोर्टीमुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. आणि जितकर मॅडम नंतर मी जितकर मॅडमला पण फोन करते रोज, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आणि आम्ही हा बिझनेस सेट केला. आणि काल जितकर मॅडमचा फोन आला, अर्धा तास त्यांचं बोलणे झालं माझ्याशी आणि अजून तुमच्या डाऊनलाईनमध्ये कसं किंवा चेंजेस होतात काय होतात त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आणि मेन म्हणजे की सागर सरांचा कॉल आला, सागर सरांशी बोलले. त्यांच्याशी बोलल्यानंतर की जो काम होईल सरांना त्यांचा फोन किंवा मी काम करण्याच्या त्या परिस्थितीत नाही राहणार, त्यावेळेस येणारं माझं ॲक्टिव्ह इन्कम बंद होणार आहे एवढी फक्त मला जाणीव सतत होती. अशा वेळेस एक पॅसिव्ह इन्कमच्या शोधात होतो. त्याच्या आधी बरेच प्रयत्न केले होते पॅसिव्ह इन्कमचे, पण ते काय सक्सेसफुल झाले नाही. बरेच काही छोट्या मोठ्या काही बाहेरच्या पण कंपन्या होत्या, त्यांना पण आम्ही जोडलो गेलो होतो, पण तिथे काही कुठेही सक्सेस मिळाला नाही. त्याच्यामुळे ह्या बिझनेसबद्दल थोडीशी म्हणजे या नेटवर्क मार्केटिंगबद्दल थोडीशी नाराजी आली होती की आपल्याला आता इथं कुठं नेटवर्क मार्केटिंग म्हणून काय करायचं नाही. पण नायकोडे सरांचं इंटिरियरचं काम करताना त्यांची माझी ओळख झाली आणि त्यांनी मला हा बिझनेस दाखवला. सुरुवातीला मी नाहीच म्हणत होतो, तर ते म्हटले एकदा बंद कर घ्या. त्यांनी मी प्रमाणे त्यांनी प्लॅन सांगितला, मी दुर्लक्ष करत होतो, पण त्यातले PV 0 होत नाही आणि बिलकुल अमाऊंट लागत नाही, इन्व्हेस्टमेंट 0 आहे. ह्या तत्वावर मी जॉईन झालो बघू करून म्हणून. आणि नायकोडे सरांनी मला इथपर्यंत पोहोचवलो विथ माय ऑल LS. तर सिल्वर ब्रोंज झालो, ब्रोंज केल्यानंतर एकच दिवस सिल्वर राहिलो आणि त्याच्यानंतर एक 6 महिन्यांनी गोल्ड झालो. गोल्ड झाल्यानंतर लगेच लॉकडाऊन पडलं, बिझनेस तसाच थांबला. आता फ्रीज व्हायला लागला होता. प्रयत्न तर चालू होते पण मोमेंटम कमी होत झालं होतं, कारण लॉकडाऊनमुळे कुठे हालचाल करता येत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये जसं लॉकडाऊन उघडलं आणि नायकोडे सरांची फीज चेंज झाली आणि त्या दिवशी आमचा एक निर्णय झाला. तो निर्णय काय असतो, नुसतं वाटणे म्हणजे निर्णय नाही आहे की मला आमचं क्राऊन व्हायचं आहे हे वाटून उपयोग नसतो. तर निर्णय असा झाला की ते एक फोकस निर्णय झाला की मला हे करायचं आहे, त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. आणि आपल्याला जशी डेट द्यायला सांगितली की बाबा ह्या डेटला व्हायचं आहे, डिसेंबर 31 पर्यंत तुम्हाला क्राऊनशिप करायचं आहे. मी यस म्हटलं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं कसं करायचं, पण पहिला डेट फिक्स केली आणि डेट फिक्स केल्यानंतर केक पण कापला येतो. त्यावेळेस पण मला माहिती नव्हतं कसं करायचं, माहिती नव्हतं, पण करायचंय. आणि फोकस हळूहळू तो दुसऱ्या दिवसापासून एकदम स्ट्रॉंग होत गेला, शार्प होत गेला फोकस की आपल्याला 31 डिसेंबर गाठायचंय. पण माहिती नाही 31 डिसेंबरला का तारीख पक्की नव्हती. कारण सर मला जाता भेटून गेले, म्हटले नाही नोव्हेंबर महिन्यातच व्हायचं. तेव्हा पण मला असं वाटलं की एकदम आपण आपल्या सबमिशनमध्ये आलोय, आता 100% सबमिशनमध्ये आलोय. आणि त्यांना यस म्हटलं की सर तुम्ही म्हणताय नोव्हेंबरमध्ये, तर नोव्हेंबरमध्येच व्हायचं. त्याप्रमाणे वही घेतली, नोटबुक घेतलं, माझं स्ट्रक्चर घेतलं, पेन घेतलं आणि त्यांच्यासमोर जाऊन बसलो. सर आता तुम्ही सांगा कसं करायचं. आणि त्याप्रमाणे ते स्ट्रक्चरच्या हिशोबाने मी काम करत गेलो. डेली रिपोर्ट त्यांना येत होता, नायकोडे सरांना जात होता की सर एवढं आज झालं, काय करायचं पुढे. एवढंच काम करायचं, वेगळं काहीच काम केलं नाही. फक्त एक होता माझ्यातर्फे महत्वाचा की तो म्हणजे निर्णय. की जर आपण निर्णय घेतोय तर आपल्याला तो निर्णय फोकस घ्यायला पाहिजे, टार्गेटेड घ्यायला पाहिजे आणि सबमिशन टू अप्लाय राहायला पाहिजे. हे आपण 2 वर्ष झालं ऐकत होतो पण आचरणात आणत नव्हतो. मग हे आचरणात आपण आणलं की ही जादू तयार होते. हे मला आता 100% लक्षात आले. बऱ्याच लोकांना वाटतं की एका महिन्यामध्ये 3 पिन कसे काय चेंज झाले असते. काही मला वाटतं दिल्लीमध्ये काही जण आहेत त्यांनी
बोर्ड पासून डायरेक्ट UCD पर्यंत पण गेले. तो पण एक निर्णयच होता. त्याचं एक मोटिवेशन मला मिळालं की जर तो माणूस करू शकतो 5 पिना चेंज, तर मग आपण 2 पिना चेंज करायला, 3 पिना चेंज करायला काय हरकत आहे. कारण तेवढी ताकद आपल्यामध्ये, फक्त झोपलो होतो, आपल्याने त्याने हलवून उठवलं आणि मी कामाला लागलो. बाकी जे आपल्या CEP मध्ये रूल्स सांगितले जातात, CP मॉर्निंग CP मध्ये त्याचे मोटिवेशन मिळतं. नवीन नवीन आपल्याला नेहमी आपण त्या CEP ऐकतोय आणि दर CEP मध्ये दरवेळेस काही ना काही नवीन शिकायला मिळतं. तसंच अनुसरांचं जे सकाळचं सेशन झालं होतं त्याच्यामध्ये माइंड कंट्रोलवरचं, त्याच्यामुळे पण खूप फरक पडला. नंतर बाहेर माय रूल्स सांगितले होते, त्याचे इम्प्लिमेंटेशन केलं. त्या अक्षरशः शेवटचे 3 दिवस होते, आम्ही ठरवलं होतं की सकाळी बाहेर पडायचं, जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण एवढं टार्गेट कम्प्लीट करून घ्यायचं. तसा आम्ही तो रूलच बनवला की असं करायचं. आणि ते रूल्स आपल्याला स्वतःला लागू केल्यानंतर आपल्याला खरोखरच जाणीव झाली की असं रूल आपण केल्यानंतर हे होतंय. आणि हे आता जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे की रूल्स लागू केलेले की असंच करायचं आपल्याला. आणि आपल्या इथे सबमिशन मध्ये राहणं हे किती गरजेचं आहे हे मला त्यावेळेची जाणीव झाली. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या की आम्ही त्या केल्या आणि त्यातून आम्हाला तो सक्सेस मिळाला. खूप छान वाटतंय. बाकीच्या प्रोग्राममध्ये आपण बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस करूया, पण त्याच्या आधी माझे सर्व अपलाईन नायकुटे सर, कोंबडे सर, सतीश सर, मळेकर सर, जितकर मॅडम आहेत, तो सागर सर आहेत, अमुक सर आणि भाई भैया, सगळ्यांना मी थँक्स म्हणतो की त्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली माझ्यामध्ये जो बदल घडून आणला आहे आणि हा बदल आता UCD पर्यंत असाच राहणार आहे. आज मी मळेकर सरांना सांगतो की 31 डिसेंबर 2022 मध्ये प्रवीण सोनवणे UCD असेल. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. बॅक टू Yes. स्टोरी आपण वारंवार ऐकतच राहणार आहोत. आपल्याला आज जास्त मार्गदर्शन घ्यायचंय की ग्राउंड लेवलला आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे. कारण मागच्या महिन्यात बी असे चमत्कार घडलेले आणि असे चमत्कार घडवणारे आज आपल्याला अलग लाभ म्हणायचं की ऑक्टोबरमध्ये जे ब्रँड न्यू ग्राउंड डायरेक्टर झालं त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊन मी त्यांना कॉल करतोय. सो प्लीज हेल्प मी वेलकम नितीन सोनवणे सर. प्लीज कम ऑन द स्टेज. Good morning. Good morning. Excited? Yes. कारण एक्साइटमेंट असल्याशिवाय पिन मिळणार नाही. आपण बेसिकली आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सेलिब्रेशनसाठी आलोय. सेलिब्रेशनसाठी आपण ऑलवेज एक्साइटेड असलं पाहिजे. सो एक्साइटेड? Yes. येस येस. तर नाव नितीन सोनवणे, शिरवळवरून आहे आणि या बिझनेसमध्ये पॅशनेटली काम करून ग्राउंड डायरेक्टर आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत की आपल्याला बिझनेसमध्ये सक्सेस मिळवायचे. पण सक्सेस मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बिझनेसमध्ये काम करायचं. म्हणजे थोडक्यात प्रवीण सरांनी ऑलरेडी सक्सेसचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांसमोर मांडलेला आहे. की आपण बघितलं की प्रवीण सर काय म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा काय झाला या बिझनेसमधला क्राऊनशिपचा डिसिजन झाला. डिसिजन झाल्यानंतर डिसिजन डिक्लेअर केला ग्रुपमध्ये डिक्लेअर केल्यानंतर एक गोष्ट तयार झाली की हे ॲटमॉस्फिअर तयार झालं की त्यांच्यासाठी हे वातावरण सुद्धा काम करायला लागलं. पण त्यासाठी काय काय घ्यावं लागलं त्यांना, एक ठाम निर्णय घ्यावा लागला. तो निर्णय घेतल्यानंतर मात्र अजून एक जबरदस्त त्यांनी एक काम केलं की ते
किती हंबल आहेत त्याचं एक त्यांनी उदाहरण त्यांनी दाखवून दिलं की नक्की काय केलं. तर त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट केली की सबमिट टू अपलाईन. म्हणजे अपलाईनच्या सबमिशन मध्ये गेल्यानंतर काय जादू घडते त्याचं उदाहरण ते म्हटले की मी स्वतः उदाहरण आहे. मी सुद्धा सेम प्रोडक्ट आहे विनिंग टीम आणि अपलाईनच्या सिस्टमच्या सबमिशनचा मी सुद्धा सेम प्रोडक्ट आहे. की अपलाईनच्या सबमिशन मध्ये गेल्यानंतर काय होतं, कारण त्यांनी सेम गोष्टी केल्या. आपलं स्ट्रक्चर आजपर्यंतचा व्हॉल्यूम स्ट्रक्चर वाईज व्हॉल्यूम घेऊन त्या दिवशी मला वाटतं आम्ही उस्मानाबादला चाललो होतो. त्याच दिवशी अकलूज नाक्यावरती सर आणि ताई आल्या होत्या की त्या दिवशी डिसिजन झाल्यानंतर पहिल्यांदा सरांना भेटले आणि नक्की कसं जायचं अगोदर ठरवलं की क्राऊन जायचं आधी ठरवलं. येस, तर आपल्याला क्राऊन व्हायचं हे आधी ठरवायला लागेल. कसं जायचंय त्यासाठी अपलाईन रेडी आहे. त्यामुळे त्यांनी एक गोष्ट केली की कसं जायचं हे ठरवत नाही बसले. कसं जायचं ठरवत बसले असले तर विनिंग टीम एज्युकेशन सिस्टम सुद्धा आपल्याला काय सांगते, व्हाय इम्पॉर्टंट आहे की हाऊ इम्पॉर्टंट आहे. कारण विनिंग टीम एज्युकेशन सिस्टम आपल्याला नेहमी फोकस करायला लावते व्हाय वरती. व्हायला आपल्या बिझनेसमध्ये 95% महत्व आहे. आणि हाऊ म्हणजे आपल्या कामाचा भाग किती टक्के आहे. बिझनेसमध्ये आपल्याला सक्सेस होण्यासाठी एकच गोष्ट काम करेल की आपल्याला हा बिझनेस का करायचा आहे. हे जर आपल्याला माहिती असेल तर 100% हाऊ म्हणजे रोडमॅप. ऑलरेडी आपल्याकडे रोडमॅप आहे. विनिंग टीमकडे रोडमॅप रेडी आहे. रोडमॅप टू सक्सेस हे पुस्तक किती जणांचं आहे, रोडमॅप टू सक्सेस, आणि वाचले किती जणांनी. 100% त्याच्यामध्ये आपल्याला 5% टू DUCD हा सगळा रोडमॅप रेडी आहे तिथं. त्याच्यामध्ये आपण जर ते वाचलं ना, नसेल वाचलं तर आजच वाचा. ज्यांना पाहिजे असेल त्यांना सरांच्या माध्यमातून आजच द्यायची व्यवस्था सुद्धा करू शकतो आपण. पण ते आज वाचलं पाहिजे आपण रोडमॅप टू सक्सेस. की त्या पुस्तकामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की नवीन व्यक्तीशी कशा पद्धतीनं बोलायचं आणि एखादा प्रोफेशनल व्यक्तीशी कशा पद्धतीनं बोलायचं. कारण आपल्याकडं ह्या जसं 5% टू DUCD हे आपली बिझनेसचं स्ट्रक्चर आहे, तसं आपल्या ॲव्हरेज एरियामध्ये स्ट्रक्चर काय आहे की एखादा 18 वर्षाचा विद्यार्थ्यापासून ते एक सक्सेसफुल पर्सन ह्या कॅटेगरीतलेच आपल्याला लोक मिळतात. त्यांच्याशी आपण कसा व्यवहार करायचा किंवा त्यांच्याशी आपण बोलायचं नक्की कसं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर आपल्याला हाऊ म्हणजे रोडमॅप विनिंग टीमकडे रेडी आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे, स्वतःचा एक डिसिजन, फर्म डिसिजनवरती आपण आलं पाहिजे. कारण कसं करायचं हा विचार करत बसले असते तर प्रवीण सर क्राऊन झाले असते का. आणि कसं करायचं त्यासाठी काय केलं, आपल्या समोर जाऊन बसले हे माझ्या बिझनेसची कुंडली. ती कुंडली कशी जुळवायची काय जुळवायची सरांनी ऑलरेडी त्यांना सांगितलं. आणि 1 महिना अगोदर ते काय क्राऊनची पिन मिळाली. कारण क्राऊन ह्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की आपल्याला जर समजा पिन पाहिजे, पिन म्हणजे नक्की काय, पिन हा फील आहे की पिन हा एक फील आहे. फील म्हणजे काय की आपण आज बघितलं क्राऊनचं सेलिब्रेशन कसं होतं, जबरदस्त राजासारखं होतं. म्हणजे हा एक आपल्या मनाला काय मिळाला, फील मिळाला की मला काय व्हायचंय, क्राऊन व्हायचंय. पण त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे त्यासाठी लागणारी गोष्ट काय आहे किंवा पिन आणि पॉवर ह्याच्यातला आपल्याला फरक समजून घेतला पाहिजे. फील तर आला आपल्याला की आपल्याला क्राऊन जायचंय, मग आपल्याला पॉवर म्हणजे ताकद कोणती पाहिजे. आपल्याला ताकद कोणती गोष्टी देतील, तर आपल्याला सगळ्यात पहिली ताकद कुठली मिळेल, हा फील आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला लागेल ताकद ती पिन मिळवण्यासाठी. तर तिथं आपल्याला ताकद कोण दिली या पिनसाठी, अपलाईन. त्यानंतर विनिंग टीम एज्युकेशन सिस्टम. आणि ज्यावेळी आपण ह्या दोन्ही अपलाईन आणि विनिंग टीम एज्युकेशन सिस्टमशी एकनिष्ठ राहू, सबमिशन मध्ये राहू, त्यावेळी आपला डिसिजन, आपला निर्णय या दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करून देऊ. कारण आपण ह्या बिझनेस मध्ये कशासाठी आलोय, मग पैसा म्हणजे काय, ह्या बिझनेसची ताकद कशात आहे आणि फील कशात आहे, पिन मध्ये. ह्या दोन्ही गोष्टी जर बॅलन्स करायच्या असतील तर आपल्याला आज काय घेतलं पाहिजे, तो निर्णय घेतला पाहिजे. तर तो आपण निर्णय घेऊ
आणि 100% रोडमॅप रेडी आहे. त्या रोडमॅप मधून जाऊन आपण सक्सेस मिळवू शकतो. थँक्यू. त्याच्यामध्ये काउन्सिल कशी किंवा आपण जे काय निर्णय घ्यायचा कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे आणि हा ऑलरेडी तयार आहे. फक्त का करायचंय हे आपण स्वतः डिसाईड करायचं, डिसिजन घ्यायचं, आपल्याबरोबर बसायचे. विनिंग टीम आपल्याला रोडमॅप टू सक्सेस कशा पद्धतीने जायचं. व्हेरी नाईस सर, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट क्राऊन. ठीक आहे, आपल्याला जास्त मार्गदर्शन घ्यायचंय, शिकायचंय. मी काय जास्त बोलणार नाही, पण ऐका ना. थ्रू सिस्टम आपण जाऊयात, कारण आज सगळे एवढे एक्साइटेड आहेत की आपण आता एक एक्साइटेड पर्सनॅलिटीला आपण ऐकणार आहे की ज्यांनी आपल्या एका लेगमध्ये एक नवीन क्राऊन ब्रेक केलाय. सो हेल्प यू वेलकम क्राऊन डायरेक्टर सुशीला अँड शिवाजी नायकुडे सर. या मॅडम. बॅकबोन ही ज्यांच्यामुळं आज मी बिझनेसमध्ये स्टेबल आहे, स्थिर आहे. तर पहिल्यांदा जनाब पहिले यश यश मध्ये आवाज येत नाही रेकॉर्डिंग करा. सो फ्रेंड्स, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नाव शिवाजी नायकुडे, इंदापूरहून आहे. गेले 2-2.5 वर्ष होत आले या प्लॅटफॉर्मवरती काम करतो. त्याच्याबरोबर LIC मध्ये काम करतो, त्याच्याबरोबर म्हणून काम करत होतो. मित्रांनो, खूप काम केलं, चांगले पैसे पण मिळवले. जे काही स्वप्नाच्या घरात तुम्ही बसला होता, ज्यावेळेस आम्ही जुन्या कंपनीत होतो त्यावेळेस हे स्वप्न पाहिलं होतं की असं आपलं मोठं घर असावं, मोठी हायरी असावी, चांगली कार असावी, मुलांची एज्युकेशनही चांगल्या पद्धतीने व्हावं. हे सगळं रुटीन चालू होतं. बघा, कुठल्याही एका संस्थेवर जर आपण डिपेंड असाल, कधीही मार्केट कुठलं चालेल करू शकतो, कुठल्या ह्याच्यावर कधी काय प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही. एकाच इन्कम सोर्सवरती सगळं गाडा चालू होता. सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम पाहत होतो. कळत हा इन्कम सोर्स मिळाला आणि जिद्दीनं आणि चिकाटीनं ह्या प्लॅटफॉर्मवरती काम करायला सुरू केलं. काम एकच होतं की ड्रीम पहिल्यापासून होतं. ड्रीमवर फोकस केलं की आपल्याला कुठल्या इन्कम लेवलला पोहोचायचे, किती इन्कम पाहिजे आणि आपल्याला कोणत्या प्रकारची फी. जसं आता सरांनी सांगितलं की ह्या क्राऊन लेवलला आपण एकदा पोहोचलो ना, वेस्टी जी 6 प्रकारचे बोनस आपल्याला देते ते तिथपर्यंत सगळ्या प्रकारचे बोनस आपल्याला मिळतात आणि आपला इन्कम चांगल्या पद्धतीनं वाढतो. म्हणून विनिंग टीम ही म्हणते, वेस्टी जे म्हणते की गो क्राऊन. क्राऊन क्लबमध्ये या. 6 लेग पहिल्यांदा डिफाईन करा. याचं एकच सिक्रेट आहे की सुरुवातीला काय होतं, 1, 2, 3 लेग टाकल्या, त्या 2 लेग चांगल्या पद्धतीने काम करायला लागले की आपला त्याच्यावरच असतो. बाकीचे आपल्या लेग जे आहेत त्या लेग पाहतही नाही आणि वरती कधी आणत नाही. मग 1-2 लेग मोठ्या व्हायला लागल्या की साईड पुढच्या 3 पिढ्यांची इथं तू पैसा बी लावला नाही, फक्त वेळ लावतोय आणि इकडच लावतोय, बाकी काय लावतोय. पेशन्स ठेव मित्रांनो, पेशन्स लागतात. ह्या व्यवसायामध्ये पेशन्स लागतात. जर घराची दशा बदलायची असेल ना तर थोडं दिशा बदलून काम करावं. दिशा बदलून काम करावं.
जी काय सक्सेसफुल लोक आहे ना त्यांनी काय केलं, पेशन्स ठेवले, वेळ लावला, पैसा लावला, म्हणून हे लोक सक्सेसफुल आहेत. तुम्हाला मला पण तेच करायचं. स्वतः बरं इमानदार राहायचे. रोज बाहेर बॅग पण नारायण आमचा रोज काय माहित नाही, सकाळचा उठतो बाहेर पडतो, काय चाललंय माहित नाही, सारखं पळत असतो तिकडं तिकडं तिकडे. चालू असतं का? दिलीप सर असतील सगळे. म्हणजे मला काय सांगायला माहिती का, मी तर म्हणून नारायण लोकांकडे जाऊन काय बोलतो कोण इथं बोलत म्हणतो नारायण शब्द उतरायला 10-12 तास लागतो. पण जॉईनिंग आणतोय आहे ना, या महिन्यात सिल्वर कम्प्लीट करतो. मला सांगा ना की असा माणूस जर होत असेल तर ह्याच्यासाठी यश कशात आहे? परवा दिवशी पेस मीटिंग अटेंड केली ती डॉक्टर मला म्हणजे राव तुम्ही गावागावात म्हणजे डॉक्टर तयार करायला लागला. लक्षात आलं का की ही मोठी यश आहे आपल्या. स्वतः बरं इमानदार राहणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि कधीही कुणावर ब्लेम करू नका. ब्लेम कधी करतो माणूस माहितीये का, जो वेळेला लाईफ मध्ये कुठंतरी एखादी मूर्गजळ असतं ना, मूर्गजळ. रामबाणी कोणाची तपश्चर्या मोडली होती पहिले आताच नाही विश्वामित्राची, बरोबर ना. अशी एखादी रामबा तुमच्या लाईफ मध्ये आहे ना, रामबा म्हणजे एखादी काहीतरी ऑपॉर्च्युनिटी चुकीची मूर्गजळासारखी. माझ्या पण लाईफ मध्ये परत फोन आलता, अरे म्हणले चांगला प्लॉट घेतला 10 गुंठ्याचं दाखवून 5-10 लाख रुपये मिळतील. म्हणजे माझी तपश्चर्या चालू आहे. कुठे जरी रामबा आले तर मी तपश्चर्या मोडणार नाही. अशी कुठेतरी छोटी मोठी इकडे तुम्हाला मूर्गजळासारखं. जसं पक्का सरांना पण एका रामबा दाखवत होते, बिजनेस दाखवत होता, तिथे एवढे पैसे टाक कर म्हणलं. थांब बाबा, तू तपश्चर्याला बसलाय, 3 ते 5 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, गडबडू नको, पैसे येणार त्या 100 नाही 3 पिढ्यांना येणार आहे. ह्या छोट्या मोठ्या गोष्टीला जर तुमचा वेळ इकडे टाकला, थोडा 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 गेला तर तुमची इकडे लक्ष बिझनेस वर कमी होतं. बिझनेस मी परत एकदम काय हो आमच्या घरचे दवाखान्यात ऍडमिट आहे, आमच्या पहिल्या सांगतात तिकडे ऍडमिट केलं तुम्ही तर काय करू शकत. ऍडमिट केलं, दाखवलं तिथं 4-2 लोकांना प्लॅन बसले. लोक येतात ना हॉस्पिटलमध्ये, बोला ना हेल्थवर. मी पहिल्या बिझनेस असं आमचा आठवला मला वाटतं 4 का 5 वर्ष 3-4 वर्षाचा होता. अक्षरशः त्याला म्हणजे ऍडमिट होतं, सलाईन लावलं होतं आणि आम्ही फंक्शन होतो घरी. डॉक्टर जातो इकडे, डॉक्टर मला त्या फंक्शनला खूप जाणं महत्वाचं आहे. तर मी गेलो चालू, डॉक्टर म्हणजे काय हरकत नाही. संध्याकाळी 7चं फंक्शन होतं. दुपारी 1 वाजेपर्यंत एकदा मला म्हणलं आपण जाऊ 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 डाऊन जाईल. 3 वाजल्या त्याचं ऑडिट उरका, खरंच त्याचं ऑडिट चालू होतं. 4 वाजता मला काय जुळणार नाही, काय म्हणलं चल मी एका पुढे जाऊ. आम्ही इथं 4 वाजता निघालो. त्यांच्याकडे आचार्य सभागृहाला धावत पळत 7 वाजले. एक जण विचारलं की आचार्य सभागृह कुठे, म्हणतात बस चला माझ्या मागे, मी तिकडे चाललोय. त्याच्या मागे गेलो, त्याने आम्हाला नेलं बांगल्यापाशी. त्याला माहिती नाही की आम्ही त्याच्या मागे, त्या आचार्य सभागृहापासून आम्ही पुढे गेलो, आम्हाला कळलं. तर मला सांगायचं काय होतं माहिती का, फोकस अजिबात फोकस तोडू नका. जर फोकस तुटला ना तर बिझनेस होतो. ते हापसासारखं काम आहे. मग काय होतं माहिती का, तुमचा थोडा फोकस तुटला की थोडं ग्रोथ तुमची ही जी आली काही ना, ती जी तुमचं असं चालत असतं, जेव्हा खाली यायला सुरुवात होतो ना त्यावेळेला तुम्हाला ऑफलाईन काउन्सिलिंगची खूप गरज असते. त्या पिरियड मध्ये तुम्ही कुठल्या ऑफलाईनचं काउन्सिलिंग घ्या हे पण खूप महत्त्वाचं आहे. ग्रोईंग ऑफलाईन असेल तर तुम्हाला राईट सजेशन करेल. आणि जर तुम्ही कोणाचं काउन्सिलिंगच घेत नाही, त्या पिरियड मध्ये आपली डी ग्रोथ झाली की आपण फोनच उचलत नाही, फोन करत नाही ऑफलाईनला. होऊन ऑफलाईनच्या फोनची वाट बघतो नाही. आणि ह्या पिरियड मध्ये लोक आहेत ना डी ग्रोथ होत गेली की मग हे ब्लेमिंग मोड करायला सुरुवात करतात. मग ऑफलाईनवर मग डाऊनलाईनवर, आणि नंतर मग लोक डिप्रेशन मध्ये जायला सुरुवात होते. कळलं का, मी एवढ्या वर्ष लावलं, काम केलं, सगळं कोणाच्या हातात होतं. मला सांगा, जरी जास्त पैसा आला तर तुम्ही कोणाला देणार आहे का? तुमच्याच फॅमिलीला आहे. उद्या ह्याच्यापेक्षा बेकारी झाली तर कोणाची? तुमच्याच फॅमिलीची. काय कोणाला घेणं देणं नाही. तुम्ही नाही म्हणला दुसरा, ज्याला करायचं तो कधीच थांबणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये कधी ब्लेम करू नका आणि कामामधनं सातत्य अजिबात सोडू नका. काय होईल की नाही होईल मला माहिती. मी इंदापूरला इकडे पळत जायचं म्हणजे अशोक सरांचं सकाळपासून 4 कॉल असतात. सर कुठे आला त्याला भेटेल, सर कुठे आला त्याला भेटेल.
बरं नका काय भेटत राहिलं की मला तर येऊन भेटतो. नाही असा माणूस पाहून मला खरंच नाही बघितला. जी मी सत्य बोलणार तोंडा बोलणार माणूस. आपल्याला काय कोणावर चोरी करायची नाही. काय तुम्ही नाही म्हणत आम्ही दुसऱ्या घरात जाणार. लक्षात आलं का? असं माणसं खरं सांग का एवढं प्राऊंड राहतो. आपल्याला तुम्हाला काहीतरी आयडिया देईल. मग आम्ही एका ठिकाणी एका ट्रॅक्टरवाल्याकडे गेले एका मिस्त्री ती नाही पण तिथं आम्हाला जो माणूस सापडला ना तो क्वालिटी माणूस होता. तो एका कंपनीचा आयसर कंपनीचा. मी त्याला फोन कॉन्टॅक्ट केलं. त्याला बऱ्यापैकी सगळं ते मला हरकत नाही सर आपण ऑनलाईन बघून जॉईनिंग करून टाकू. ओके व्हेरी गुड. झालं ना कोणतरी आलं ना कसं कोण कॉन्टॅक्ट केलं ती विषय काय मिळालं ना. तर मला काय म्हणायचं माहिती का डिप्रेशन मध्ये जाऊ नका आणि हसत खेळत बिझनेस करा. टेन्शन घेऊन करू नका. टेन्शन घेऊन कायच होत टेन्शन घेऊन काय होत नाही बघा. टेन्शन घेतले बिझनेस होत नाही. हॅपी राहा. हॅपी राहणं म्हणजे काय आनंदी राहा. प्रोसेस मध्ये आनंद घ्या. बरं ना खातोड्याचं ते प्रोसेस खूप महत्वाची. ह्या प्रोसेस याला काही मंथली मिळाला तुम्हाला किती आनंद मिळत माहित नाही पण ह्या प्रोसेस मध्ये आम्ही तर खूप आनंद घेतो. कसं वाटतं आजचं वातावरण? वाटतं काहीतरी कुछ होत आहे. काय नेमकं होते कोणी सांगेल काय? ग्राउंड जवळ अजून चांगले आपल्याला आपला उत्सव असल्याचं वाटतंय. आनंद वाटतो टीम मध्ये सगळ्या अजून प्रत्येकाने निर्णय घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने निर्णय घ्यायला पाहिजे. कोणी अडवलं नाही. हो राहू जर पुढे काय हे ड्युटी माझा नाही ना. काय असं सेलिब्रेशन पाहिजे. असं व्हेरी गुड. अजून तुम्ही म्हणून मी हे अजून काय लावतंय जे बोलले ना तेच खऱ्या अर्थाने मीटिंग मध्ये येते. बाकीचे सगळे टीव्ही समोर असतील. एबीपी माझा, माझ्या नवऱ्याची बायको, टीव्ही सिरियल, कोणाचा पाहुणा आला असेल, कोणाचं काय असेल. बरोबर आहे का नाही? आपण होऊ शकतो असं वाटायला वाटत लागलं. तेच व्यक्ती वारंवार बोलणार की जे मनाने येत आहे. मी अजूनही करेक्शनची संधी येते. अजून काय वाटतं? फोकस येस. मी माझं सेलिब्रेशन करतो असं वाटतं. हे सगळ्यात मस्त उत्तर आणि हेच मला हवं. ज्यावेळी आपण अशा एखाद्या सक्सेस सेलिब्रेशनच्या मिटिंगला जातो त्यावेळी ते सक्सेस ज्याचं झालेलं असतं, ज्याचं सेलिब्रेशन झालेलं असतं, ते जे कपल तिथं आहे ते कपल म्हणजे आनंदपणे असं समजून त्या ठिकाणी ते जो व्हिज्युअलाइज करेल त्याच्यासाठी हा बिझनेस चालू होतो. आम्ही तेच केलं. आता मग आम्ही जुनी सीडी लावली होती एमव्हीतली एका लिडरची, सीतारामची, राजकुमार मोरे ऐकली मुद्दाम लावली आणि ते जुने दिवस आठवले. तो म्हणला आय एम अ डायमंड. सरांना सांगितलं 15 वर्ष आम्ही तेच केलं पण कधी होता आलं नाही. पण वेस्टीजच्या विनिंग टीमच्या माध्यमातून मात्र 3 महिन्यामध्ये फार चांगल्या पिन आपल्या ग्रुपमध्ये आल्या आणि नायकोडे सरांनी सांगितलं की 6 ग्राउंड झाले आणि पुढच्या मध्ये 2 येतील. बिलकुल नाही, पुढच्या 2 तासात अजून 2 ग्राउंड येतील. चालू आहे, फोनवरती मेसेज चालू आहे सारखं. कोणाला काय द्यायचं, कोणाला काय द्यायचं, कुठं काय प्लेस करायचं, सगळ्या गोष्टी चालू आहेत रात्रीपासून. आणि आता 1 तासाभरात 1-2 तासामध्ये म्हणजे आपले सेलिब्रेशन संपून खाल्लेला केक पासायच्या आतमध्ये 2 क्राऊन येतात. 2 प्लेट. आणि मग पुढच्या महिन्याचे 2 क्राऊन यायचे ते कोण आहेत मला माहित नाही. बरोबर का माहित नाही? कारण कोणी मला सांगितलंच नाही अजून मला क्राऊन जायचंय म्हणून. मग ते जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत माहित कसं काय पडणार. आणि मग काय क्राऊनची फिलिंग आहे. ज्यांनी निर्णय घेतले मागच्या महिन्यामध्ये मॉर्निंग सीपीला 5 तारखेला आम्ही असं डिक्लेअर केलं की उद्या संध्याकाळी बापू, मी, सतीश, सागर सरांना भेटायला चाललो एक क्राऊन क्लबसाठी आम्ही 3 जण. आणि ती मिटिंग संपल्या मला 2 व्यक्तींचे फोन आले. एक म्हणजे नितीन सोनवणे सर
आणि दुसरे म्हणजे शिवाजी नायकवडी सर की सर आम्हालाही त्या सागर सरांच्या मिटिंगला यायचं. त्यामुळे सागर सरांनी सांगितलं की जे क्राऊन असतील त्यांना घेऊन या, बाकीचे कुणाला आणू नका. तर आता कसं काय करायचं? तर ते म्हणले आम्हाला या महिन्यातच क्राऊन द्यायचं आणि सागर सरांसमोर कमिटमेंट देतो, तुम्हाला शब्द येतो आणि दिलेले शब्द 100% पूर्ण करतो, पण आम्हाला तुम्ही मिटिंगला घेऊन जा. 6 तारखेला संध्याकाळी आम्ही मुंबई ग्रुप 5 जण एका मॉलमध्ये भेटलो सागर सरांना, त्यांच्यावर जेवण केले, 2-3 तास त्यांचं असोसिएशन झालं आणि तिथनं ते मंत्र घेतलं आणि त्यांच्यावर आपण अजून एक गोष्ट केली, त्यांना 24 तारखेला बारामतीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं ऑक्टोबर. आणि ह्या दोघांनी मात्र 12 ते 14 दिवसामध्ये ती पिन येते. बरोबर आहे. 6 तारखेला ठरवलं आणि 18 तारखेला नितीन सर आणि नायकवडी सर दोघं पण क्राऊन झाले. मग हे नेमकं त्या 12-15 दिवसात नेमकं काय त्यांच्या अंगात आलं, काय आलं असेल, कुठलं वार असेल, कोण आहे का देऊ आपल्या नेमकं असं काय झालं की ते 12 ते 15 दिवसांमध्ये क्राऊन झाले. एरवी जे जमलं नाही वर्षभर त्याचे 15 दिवसांनी करून झालं. सेम गोष्ट इथं प्रवीण सर आणि योगिता ताई त्यांनी असं ठरवलं. फक्त प्रवीण सरांनी पुढचा महिना घेतला होता. मला ते जरा आवडलं नाही म्हणून मी त्यांना म्हणलं पुढच्या महिन्यात काय जायचं काय करू. तर ते म्हणजे आईला विचारून सांगतो. मग आईने पण सांगितलं की मला अमेरिकेला जायचं, तुला काय करायचं तिकडे, बरोबर ना. आणि मग तो निर्णय झाला. आणि खरोखर मावशींचं कौतुक आहे की एक अशी आई प्रत्येकाला भेटली पाहिजे की आपल्या मुलांना म्हणते की तू तुझं करिअर नेटवर्क मार्केटिंगमध्ये कर. बरेचसे लोकांचे आई वडील त्यांना कुणी काही भेटत नसतं. अजून एक लोकांचा फेमस आहे सर, त्याला आहे ना त्याला भरपूर फरक पडले आपल्या औषधात, तो अशी लाईन लावत ना. माझ्या समोर आजपर्यंत कुणी लाईन लावली नाही. 30,000 पेशंट आपण मध्ये केले पण कुणी लाईन नाही लावली. फक्त एकाच गावामध्ये लाईन लागली होती, ती कराडला खेराडी वांगीला. एक ग्रोस्ट पोलीस ऑफिसर, रिटायर्ड पोलीस ऑफिसर कदम म्हणून की डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की 16 लाख रुपये खर्च झाल्यानंतर म्युकरमायसिस झाला होता कोरोनामध्ये आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की आता तुम्हाला किमान दररोज 1 लाखाचं एक इंजेक्शन घ्यावं लागतं, तर तुम्ही चालणार नाही तर तुमचं काही खरं नाही. त्यावेळी त्या मित्राचा मला फोन आला की आता काय करू म्हणलं, तुझ्या मनात काय तो म्हणलं मी वाट बघणार म्हणलं, मरणाचीच ना म्हणलं 100%. तो म्हणलं घरी येऊन बघ ना, दवाखान्यात कशाला बिल वाढतो. जाता आता कराडमधून एक 10-12 ह्या वस्तू सांगतो एवढं घेऊन जा आणि म्हाताऱ्याला खायला दे. मात्र 2-3 दिवसात मरणार म्हणून नातेवाईक गावाकडची माणसं 5-50 जण येऊन भेटून गेली. केव्हा मी बातमीला आपल्याला जावं लागलं, शेवट त्यांना बघून घ्यावं म्हणून. मात्र 8 दिवसांनी उठून बसलो. 12 दिवसांनी मी गेलो तर मला गाडीपर्यंत सोडायला आलं आणि 1.5 महिन्यांनी सतीश मी गेलो त्यावेळी 2 किलोमीटर राहणार चक्कर म्हणून आपण म्हणत होतो बाकी गरम पटकन वाढ मला भूक लागली. ही अशी परिस्थिती आपल्या प्रॉडक्टमध्ये, अशी ताकद आपल्या प्रॉडक्टमध्ये, असे समर्पण आपल्यामध्ये आहे. सगळे या गोष्टींचा आपण फायदा घेतो का? घेतो. मनामध्ये आपल्याच अगोदर शंका असते की मी याला दिलं तर बरं वाटेल का, मी याला दिलं तर चांगलं होईल काय. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण असे वेगवेगळ्या मीटिंगमध्ये आपण ऐकतो, अनुभव घेतो, त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगा. सांगण्याचा मुद्दा असा की ज्यावेळी आम्ही परत ज्यावेळी तिथे गेलो त्यावेळी 20 ते 25 जण फाईल घेऊन रांगेमध्ये बसले आणि त्यांचा एकच प्रश्न होता, हे आमची फाईल बघा आणि मी काय खाऊ ते सांगा. पण एवढं सगळं भैयांनी मला तुम्हाला डॉक्टर नाही म्हणायचं किंवा सेल्समन नाही म्हणायचं, मला वेगळ्या पद्धतीवरती किंवा वेगळ्या टॉपिकवरती तुम्हाला घेऊन जायचंय की भैयांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. प्रत्येक वेगवेगळे डायमंड तयार होतात, वेगवेगळे क्राऊन तयार होतात, तयार होतात, टीव्ही तयार होतात. आपल्याच ग्रुपमध्ये अनुभव जितकर मॅडमच्या ग्रुपमध्ये सेलिब्रेशन मागच्या रविवारी आपण केलं. आपल्याच्यात पडून त्यांनी 70 लोक सोडून गेली, त्यातले 4 मेजर लीडर सोडून गेले. तरी सुद्धा ते रडत बसले नाही. त्यांनी जे भजनाचा शब्द दिला होता क्राऊन जीवशेड द्यायचा ते त्यांनी 4 दिवस आधीच केलं. हे सगळे जे टेस्टिमोनी आहेत, जे उदाहरण आहेत, ते सगळे आपल्या घरातले आहेत, आपल्या कुटुंबातले आहेत, आपल्या जवळच्या माणसांचे आहेत, आपल्या ब्रदर लाईनचे आहेत, आपल्या आपल्याचे आहेत, आपल्या डाऊन लाईनचे आहेत. हे सगळे आपण नजरेने बघतोय तरी सुद्धा आपली ग्रोथ का होत. आपण आरोप याच्यावर किंवा ब्लेमिंग मोड मध्ये का जातो, त्याचं काही कारण कधी शोधायचा प्रयत्न केलाय? काही दिवस प्रत्येकाला मनाप्रमाणे केली येते, मनाप्रमाणे पैसे किंवा असं काय आहे का? मग नेमकं होतं काय, हे असं का घडतं? तर हे असं घडण्याचं एकच कारण आहे किंवा 2 कारण आहे. पहिलं कारण म्हणजे आपण हा बिझनेस चुकीच्या पद्धतीने करतो.
काम करायची पद्धत वेगळीच राहते आणि आपण मायवेने बिझनेस करायचो. आपण आपल्या पद्धतीने बिझनेस करतो. काय मायवेनी करतो, काय आपल्याला विचारायची गरज आहे, काय आपल्याला सांगायची गरज आहे, काय सारखं सारखं आपल्याला फोन करून डिस्टर्ब करायचं, कशासाठी सांगायचं, कशासाठी मॉर्निंग सीट काय फिरून फिरून तीस सिडी परत येते. कधीतरी फायर येते, कधीतरी करणं तो पडे यायचं, कधी तो स्वप्न तो पडे यायचं, कधीतरी सक्सेस सेलिब्रेशन येतं, कधी आणि काही न्यूटन येतं. त्याच ठिकाणी वारंवार का ऐकायचं. मी का मॉर्निंग शिकलो 1000 वेळा सांगितलं की किमान आपली 5 स्वप्न आपल्या आपल्याला पाठवा. किती जणांनी पाठवली? म्हणजे सर मला ह्या महिन्यामध्ये 10,000 पाहिजे, 5,000 रुपये पाहिजे, सर मला ह्या बिझनेसमध्ये 25,000 रुपये पाहिजे. प्रांजली ताई म्हणल्या मला ह्या बिझनेसमधून 50,000 रुपये यायलाच पाहिजे. मग आम्ही द्यायलाच पाहिजेत का? काय करायला लागेल मग प्रांजली ताई? सोपं काम करायचं, आपल्याच्या समोर बसायचं आणि आपल्याला सांगायचं मला पुढच्या 3 महिन्यामध्ये 50,000 रुपये पाहिजे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की किमान 2 लाख रुपये इन्कम कशी मिळते त्या बिझनेस मधून त्याच्या पद्धतीचं ट्रेनिंग तर आम्ही नक्कीच देऊ शकतो. कारण आम्ही ते अमाऊंट एन्जॉय करतो. 2 लाख रुपये पर मंथ तिथपर्यंत नक्की सांगतो. जर तुम्हाला वाटलं मला 5 लाख रुपये महिना पाहिजे तर आपण जितकर मॅडमकडे जाऊन बसू. जर आणखीन एखाद्याला वाटलं मला 15 लाख रुपये महिना पाहिजे तर आपण सागर सरांकडे जाऊन बसू. आणखीन एखाद्याची झेप मोठी असेल 30 लाख रुपयाची तर आपण अनुप सरांकडे जाऊन बसू. आणि एखाद्याला 1 कोटीच महिना पाहिजे असेल तर आपण भैयाकडे जाऊन बसू. आपण माणसं जोडण्याच्या स्कीम मध्ये नाही, आपण बिझनेस मध्ये, आपण टर्न ओव्हरच्या बिझनेस मध्ये आहोत. आपण लोकांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या बिझनेस मध्ये. एक व्यक्तीला ज्यावेळी मला जितकर सरांनी या बिझनेस मध्ये जॉईन करून घेतलं, जेव्हा जितकर सर मला म्हणले मळेकर सर आपण 1 वर्षात 1 लाखाच्या इन्कमला आपण पोहोचू शकतो. मला त्यांनी काय स्वप्न दाखवलं की तुमचं मागचा अनुभव पाहता, तुमची काम करण्याची पद्धत पाहता 1 वर्षामध्ये आपण 1 लाखाच्या इन्कमला पोहोचू. ते 1 लाख रुपये पर मंथ कमवण्यासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट करायची किती तयारी आहे? मला जितकं सरांनी प्रश्न विचारला आणि मी त्यांना ज्यावेळी उत्तर देतो सर जे जे गरजेचं ते सगळं मला सांगा, माझी तयारी. कारण मी बिझनेसमध्ये मला माहिती आहे की गुंतवणुकीशिवाय व्यवसायच होतो. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला 10,500 रुपये हा बिझनेस चालू करावा लागेल. त्यातले 8,000 रुपयाचे प्रॉडक्ट घ्यावे लागतील आणि 2,500चे काही टूल्स घ्यावे लागतील. मी 11,000चं ट्रान्सफर जितक्या सरांच्या खात्यात मारलं होतं. म्हणजे तुम्हाला काही योग्य वाटत तुम्ही टाका. एकदाच इन्व्हेस्ट केली सुरुवातीला 11,000 रुपये आणि ते बोलल्याप्रमाणे मी वर्षात नाही पण 6व्या वर्षामध्ये 1 लाखाची किंमत केली. आज आपल्याला सांगते 2,000 रुपये इन्व्हेस्ट करा. लोकांची मानसिकता नाही इन्व्हेस्ट करायची. स्वप्न तर फार मोठी आहेत, पैसे वेस्टेज मधूनच कमवायचे. पण वेस्टेज मध्ये असं काही जादूची काठी नाही किंवा ते अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा नाही की तुम्हाला म्हणल्यामुळे या ठिकाणी काही तत्व आहे, ती तत्व फॉलो केली पाहिजे, पद्धत बदलली पाहिजे, चांगल्या पद्धतीने काम करायचं. काय 2000 मध्ये 500 रुपयाचं आपलं CEP सबस्क्रिप्शन आहे. त्याच्यामध्ये 1 रुपये ते 1 करोड रुपये कसे कमवायचे याचं ट्रेनिंग देणाऱ्या लोकांचे, सक्सेसफुल लोकांचे CV त्याच्यामध्ये आहेत की जे आपल्याला ऐकायला मिळतात. सगळे विनिंग टीमचे कल्चर त्याचे काय प्रोग्राम आहे सगळं त्या माध्यमातून आपल्याला मिळतं. 400 रुपयाचं आपल्याला सक्सेस प्रोफाईल घ्यायचं. सक्सेस प्रोफाईल का घ्यायचं की त्याच्यामध्ये आता आठवलं म्हणून सांगतो ताबडतोब उद्या फोटो पाठवले तुमचं पण तो मागच्या वर्षी दिलं. जे लोक आपल्या ग्रुपमध्ये ग्राउंड झाले त्या 2 दिवसात 3 दिवसामध्ये होते त्या सगळ्यांचे ग्राउंड लोकांचे फोटो त्या सक्सेस प्रोफाईलमध्ये येतील. मागच्या वर्षी माझा बापूंचा सतीश सरांचा फोटो त्याच्यामध्ये आहे. काय नितीन सरांनी स्मार्ट काम केलं की ह्या व्यक्तीला ओळखतात म्हणून माझा फोटो आमच्या तालुक्यात दाखवायचे. मी पहिल्यापासून समाजकारणापासून लोक ओळखायचे. त्यांच्या माध्यमातून मी वेस्टेजमध्ये काम करतोय. त्यांचं इन्कम 1.5 लाख रुपये, माझं इन्कम 80,000 रुपये. माझा फोटो दाखवून नितीन सरांनी 100-500 माणसं जॉईन केली. आपण कोणाबरोबर काम करतोय, आपले अपलाईन कोण, आपल्या अपलाईनचा त्या ठिकाणी काय रोल आहे त्या विनिंग टीममध्ये, हे किती लोक दाखवतात समोरच्या, त्याच्यावरती आपलं यश अवलंबून. मग जर 400 रुपयाचं पुस्तक सक्सेस प्रोफाईल घेण्यासाठी जर आपल्याकडे पैसे नसतील तर हा बिझनेस आपल्यासाठी नाही. प्रोडक्ट वापरायला तुम्हाला मनाई नाही, तुम्हाला असे गेले तरी प्रोडक्ट कंपनी DLCP मध्ये मिळतील. पण व्यवसाय जर करायचा, आपले स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर ते 400 रुपयाचं सक्सेस प्रोफाईल, 400 रुपयाचं स्टार्टर किट, 500 रुपयाचं CEP सबस्क्रिप्शन, एखादी चांगली सुंदर डेमो बॅग, त्याच्यामध्ये आपल्याला सुंदर मटेरियल आपल्याकडे पाहिजे, वेल ड्रेसअप पाहिजे, चांगल्या प्रकारे आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने जी पद्धत बिझनेसची आहे ती पद्धत न अवलंबता आपण चुकीच्या पद्धतीने आणि
म्हणतात लय पडलो, बरोबर आहे? बरेच लोक म्हणतात लय पडलो, मग तू दाखव तुझं लॉग बुक किती पडलं. बरेचसे लोक म्हणतात मी लय माणसांना सांगितलं, लय जण नको म्हणजे. ते लय म्हणजे किती असत माहिती का तुम्हाला? 5 ते 6 लोक त्याच्यापेक्षा जास्त नसतात. एकदा 2-4 जणांनी नाही म्हणलं की आपण म्हणतो आम्ही बंद, पण आपल्याला चालू करायला पैसे लागले नव्हते. हो, एक आधार कार्डच्या फोटोवरती आपल्याला इंटरनॅशनल बिझनेसमन बनवलं गेले हे आपल्या लक्षातच येत नाही. वेस्टेज जॉईन करणं म्हणजे 8 देशामध्ये आपला बिझनेस केलाय. आपण 8 देशामध्ये बिझनेस करू शकतो. त्यापैकी दुबईमध्ये आपल्या ग्रुपमध्ये 2 जण ब्रॉन्ड डायरेक्टर आहेत. मी आजपर्यंत त्यांना भेटायला दुबईला गेलो नाही, पण विनिंग केलेल्या सिस्टमच्या माध्यमातून ते दुबईमध्ये इंटरनॅशनल बिझनेस पण आपण झालोय. हे गोष्टच आपल्या लक्षात येत नाही. ज्या गोष्टी समजून घ्यायच्या ते बेस नाही आणि निगेटिव्हला आपण जास्त मोठा थारा देतो. सौम्या गोम्या म्हणला एकत्र असेल समजा ग्रुपमध्ये आलो की बऱ्याच वेळा अशी चर्चा होती की बाबा तुमचं कसं काय मागच्या महिन्यात नाही ओपिन मेंटेन झाली, तो म्हणतो माझी पण नाही झाली. निगेटिव्ह लगेच शिकत आणि मग निगेटिव्ह लोकांची एक युनिटी होती. सगळं झाल्यानंतर बघा चर्चा करताना निगेटिव्ह लोकांचा गट एका बाजूला जातो आणि पॉझिटिव्ह लोकांचा आपल्याला शिकवतो. तुमचं नाही जमलं का मागच्या महिन्यात? नाही आमचं बी जमलं नाही. तुला किती कमी पडले? हा मग तुम्हाला 1800 कमी पडले. कशाला? सिल्वर व्हायला किती लागते? सिल्वर टीव्ही 1800 लागत तर अशा गमती होतं चुकीच्या पद्धतीने काम केलं. आपल्याला जर सक्सेस होत असेल कामाची पद्धत योग्य पद्धत, आपण चुकीच्या लोकांबरोबर चुकीची लोक कोण? मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं सारखी की तो फक्त सर पेटू द्यावं मग बघा काय. अशा लोकांवरती नको तेवढं फोकस. आपल्याला या बिझनेस मध्ये किती माणसं पाहिजेत सक्सेस व्हायला? 4. या बिझनेस मध्ये सक्सेस व्हायला आपल्याला फक्त 6 लोकांची गरज आहे. आणि बापूंनी तर भर स्टेजवरून त्या दिवशी सांगितलं नायकोडी सरांनी आता ह्या स्टेजवरून सांगितलं की आम्ही 8 लोकांच्या मागे लागलोच नाही. आम्हाला 7 लोकांची घरामध्ये 1-2 लाख रुपये त्यांच्या ग्रुपमध्ये 8-10 हजार लोकांना कमवून द्यायचे, तेव्हा आम्ही आमच्या पुढच्या पिनचा विचार करतो. मग अशी कुठली अप्लाय नाही की आपल्यासाठी स्वतःच्या पिनचं किंवा स्वतःच्या मोठ्या पैशाचं सॅक्रिफाईस करणार. मग जे फोकस आपल्याला केला पाहिजे तो योग्य लोकांवरती, म्हणजे आपल्याकडे आपल्यावरती आपल्याला फोकस केला पाहिजे की त्याचं मार्गदर्शन ते आपण सोडून देतो आणि चुकीच्या लोकांकडे फोकस करतो. आपला पहिल्यापासून मी नेहमी सांगतो की उद्देश फक्त वेस्टेज मध्ये येण्याचा एवढंच असतो किंवा प्लॅन एखाद्या दाखवायचा की प्लॅन संपल्या तो खिशात हात घालून तुमच्या समोर आधार कार्ड कावा देतो. खरं सांगा बरं प्रामाणिकपणे ह्याच्यावर आपला डोळा असतो का? प्लॅन संपल्यावरती प्लॅन संपलं की आपलं ध्यान कशावर असतं? आधार कार्डावरती. ते बी एकदा आधार कार्ड दिलं की आपण पाठ जॉईन झाला नंतर मग ग्रुपमध्ये फोटो मग 10 जणांचा आमच्या सगळे गोष्टी झाले की आला म्हणून असं करत करत आपण महिन्याकाठी प्रवास करतो, सगळं करतो. एक सचिन यादव म्हणून खांडाचा पुढे यायचं मागच्या महिन्यामध्ये फ्रॉम डायरेक्टर आला. त्यांनी मला एक किस्सा सांगितलं होतं मागच्या महिन्यात. म्हणजे तो मला भेटला आणि 4 त्यांनी मला सांगितलं होतं सर 38 लोक माझ्या ग्रुपमध्ये आहेत पण एक बी पी करा. तुमचा अनुभव आहे का? 38 जणांना फोन करतोय, कोणीच फोन उचलणार. आज संध्याकाळी म्हणजे उद्या आपण जाऊन सामान घेऊ. उद्या सकाळी त्यांनी आपला फोन ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला. लय जणांशी बोललो पण सगळे असं कधी नंतर फोन उचलणार. अशा अनुभव तुम्हाला येतात का? हो का नाही? म्हणजे आपण राईट बिझनेस. तुम्हाला अशा अनुभव येतात म्हणजे याचा अर्थ एवढं तर नक्की बाबा हे काम करतात. बेसिकली होतं काय परत लक्षात ठेवा की आपल्याला असे 6 माणसं पाहिजेत की जे आपल्याला स्वतःला डेडिकेट करतात. मी त्याच लोकांबरोबर काम करतो. माझी कामाची चॉईस आहे. मी पहिली गोष्ट म्हणजे मी आजपर्यंत मग पुन्हा सगळ्या ह्याच ग्रुपला माहिती, मोठ्या सिनियर लिडरशिपला माहिती, आजपर्यंत मी कधी कुठलं कारणच सांगितलं बिझनेस. त्यातलं सगळ्यात मोठं कारण माझ्याकडे असं होतं की माझ्याकडे हा बिझनेस करायला पैसेच नव्हते. फार मोठं कारण बिझनेस चालू करायला, एकमेकांच्या कडे प्लॅनला जायला, गावोगावी हिंडायला, माझ्या गाडीचा हप्ता भरायला, माझ्या घरातले लाईट बिल भरायला, माझ्या दुकानाचं उधारी मागवायला, दूध व्हायला पैसे द्यायला माझ्याकडे पैसाच नव्हता. का पैसा नव्हता? माझ्याकडे प्रचंड पैसा होता. 2016 सालापर्यंत माझ्याकडे
3 गोट पंपमध्ये मी 1.25 कोटीची इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली होती. पण ज्यावेळी नोटबंदी झाली, एका रात्रीच सगळे धंदे संपले, त्यावेळी आमची कंपनी बंद झाली आणि डायरेक्ट लोकांनी सांगितले की आता आपण हा व्यवसाय बंद करतोय. दर महिन्यात येणारं 1.5 लाखाचं इन्कम माझं एका रात्रीमध्ये बंद झालं आणि वर्षभर माझ्या असं मला प्रचंड फ्रस्ट्रेशन आलं. मी अगदी चहाचा व्यवसाय सुद्धा केला, रस्त्यावरती चहा विकला, हायवेला आमच्या हॉटेल तिथं. मी मटणाची खानावळी आमची चालू होती, त्याच्यामध्ये मी ताटं सुद्धा धुतली उठली, कारण काम करणार होतं. तिथपर्यंत लेवलला जाऊन मी काम केलं. आणि ज्यावेळी हा बिझनेस समोर आला त्यावेळी माझ्याकडे पैसा नव्हता बिझनेस. पण अपॉर्च्युनिटी मला चांगली वाटली होती म्हणून मी कुठल्याही कारण नाही सांगितलं. जे लोक आज आपल्या बऱ्यापैकी पैसा जर कमवायचा असेल तर पैसा इन्व्हेस्ट केला पाहिजे का नाही केला पाहिजे. आणि ज्या बिझनेस